जसं की आपण टीचर्स आहात आणि आपण प्लॅन करत आहे की आपला पण एक स्टुडिओ सेटअप आहे आणि आपण घरातला किंवा आपले टीचिंगसाठी आपण एक प्रॉपरली स्टुडिओ सेटअप रेडी केला आहे. त्याचमध्ये आज आपण बघणार आहे काय जे टॉपिक आपल्याला इथे दिसत आहे, हाऊ टू ऑर्गनाइज अँड मॅनेज युअर ऑनलाईन टीचिंग डेस्क. म्हणजे आपण ऑफलाईन आहे किंवा ऑनलाईन पण आहे, बट आपल्याला एक आपली जे डेस्क आहे आपण ऑनलाईन शिकवत आहे त्याचमध्ये आपली एक डेस्क आपण जे प्रिपेअर करतो ते कसं आपल्याला करावं लागतं. तर विदाऊट इंटरप्शन मी संदीप दिवर सगळ्यांचं स्वागत करतो स्मार्ट इन्फोविजन पुण्यावरून. जसं की आपला हा मोहम्मदवाडीमध्ये आपली पूर्ण स्टुडिओ सेटअप आहे जिथे आपण येऊन स्वतः एक्सपिरियन्स करू शकता. जसं की आज आपण बघणार आहे की आपण एक ऑनलाईन किंवा ऑफलाईन टीचिंग करतात आहे त्याचमध्ये आपली जे डेस्क वगैरे आपण कसं प्रिपेअर करू शकता प्रॉपरली, काय काय इक्विपमेंट्स आपल्याकडे पाहिजे, काय प्रिकॉशन्स आपल्याला घ्यावं लागतं आणि कसं हे आपण एक प्रॉपरली सेटअप करतो. त्याचमध्ये 7 ते 8 असा पॉईंट आहे जे मी आज कव्हर करणार आहे आणि ते आपण पॉईंट टू पॉईंट क्लिअर करणार आहे. त्याचमध्ये आपण पाहू शकता की हे जे पॉईंट्स आहे ते आपण प्रिपेअर करून किंवा फॉलोअप करून आपली पण एक प्रॉपर वेमध्ये ऑफलाईन किंवा ऑनलाईनमध्ये आपली जे डेस्क आहे ते आपण प्रॉपरली मॅनेज करू शकतो आणि एक इंटरॅक्टिव्ह वेमध्ये आपण प्रॉपरली एक्सप्लेन करू शकतो जे काय आपल्याला रिक्वायरमेंट आहे. तर पहिला पॉईंट काय, चूज द राईट स्पेस. आता आपल्याला एक डेस्क रेडी करायचं आहे जिथे आपली ऑफलाईन किंवा ऑनलाईन सेटअप आपण करणार आहे. तिथे आपल्याला जी आपली लोकेशन आहे त्याचमध्ये चूज करताना आपल्याला बरंच काही पॉईंट लक्षात ठेवावं लागतं. पहिलं काय, क्वाईट अँड डिस्ट्रक्शन्स फ्री. म्हणजे काय, आपल्याकडे जे काय आहे की आपले जे स्पेस आहे ते एक प्रॉपरली नीट अँड क्लीन. त्यानंतर जी तिथे आपल्याला काही व्हॉईसच्या काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे कोणताही डिस्टर्बन्स नसेल तिथे, असं आपल्याला एक लोकेशन ठरवावं लागतं. त्यानंतर आहे गुड लाईटिंग. आता इथे आपण स्वतः पाहतात की जेव्हा आपण काही स्टुडिओ सेटअप रेडी करतात त्याचमध्ये आपली जे लाईट आहे ते महत्त्वाचं असतं. बिकॉज की लाईट प्रॉपरली नसेल तर आपण प्रॉपरली एक्सप्लेनेशन नाही करू शकत किंवा जी क्वालिटी पाहिजे ते आपण नाही गेन करू शकत. दॅन थर्ड वन रिक्वायरमेंट असतं आपल्याला बॅकग्राऊंड. आता आपण बॅकग्राऊंड असं काही नाही ठरवायचं ज्यामध्ये आपलं भडकिलं असेल किंवा एकदम डार्क असेल, असंच काही नाही. नॉर्मली आणि जे मुलांना रिक्वायरमेंट आहे त्याप्रमाणे आपल्याला ते बॅकग्राऊंड आपली ठेवायची. ते डिपेंड करत आहे की आपण कोणता हिशोबाने आपण शिकवत आहे, कोणत्या लेक्चरसाठी आपण शिकवत आहे, त्याप्रमाणे आपण बॅकग्राऊंड सिलेक्ट करू शकतो की मुलांना एक प्रॉपरली चांगला दिसला पाहिजे. हा झाला पहिला पॉईंट्स. आता आपण पाहूया नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण काय दिसतं. इथे आहे सेकंड पॉईंट काय, सेटअप युअर इक्विपमेंट्स. म्हणजे आता आपण ठरवलं की आपली जे स्पेस आहे ते कळलं पाहिजे. त्यानंतर आहे दुसरी, सेटअप युअर इक्विपमेंट्स. मतलब आपल्याकडे काय काय इक्विपमेंट्स रिक्वायरमेंट असतं जेव्हा आपण प्रिपरेशन करतात किंवा आपण टीचिंग वगैरे करतात डेस्कसाठी. इसेन्शियल्स हार्डवेअर. म्हणजे आपले हार्डवेअर काय काय रिक्वायरमेंट आहे तिथे आहे आपला पहिला लॅपटॉप किंवा आपल्याकडे PC गरजेचं आहे. ते आपण कोणताही डेस्कटॉप प्रिपेअर करू शकता प्रॉपर हाई कॉन्फिगरेशनमध्ये, किंवा आपल्याकडे लॅपटॉप आहे i5 i7 आय थिंक ग्राफिक्स कार्ड त्याचमध्ये असेल तर अशा प्रमाणे आपण यूज करू शकतो. त्यानंतर सेकंड रिक्वायरमेंट असतं वेब कॅमेरा. बिकॉज की आपल्या रेकॉर्डिंगसाठी किंवा ऑनलाईन करण्यासाठी आपल्याला वेब कॅमेराचं रिक्वायरमेंट असतं. जर आपल्याकडे दुसरा कोणताही माईक असेल तर आपण यूज करू शकतो. आणखी वेब कॅमेरा आहे ते आपण लॅपटॉप आहे किंवा सिस्टम आहे त्याचमध्ये पण आपण यूज करू शकतो. दॅन थर्ड वन रिक्वायरमेंट हेडफोन विथ माईक. म्हणजे आपल्याकडे माईक आहे बरंच चांगलं आहे, जसं की मी यूज करतो आहे सेनायझरचा माईक. आणि जे कॅमेरा आहे आपल्याकडे 4K PTZ कॅमेरा आहे. त्यानंतर याचमध्ये जे क्वालिटी भेटतं ती वेगळीच क्वालिटी भेटते आपल्याला. अँड विथ माईक आपल्याला भेटू शकतं. म्हणजे आपण जे कॉलर माईक वगैरे येतात ते पण आपण यूज करू शकतो किंवा आणखी जे वायर वगैरे माईक असतं ते पण आपण यूज करू शकतो. त्यानंतर आहे स्टेबल इंटरनेट. हा महत्त्वाचा आहे इंटरनेट. बिकॉज की विदाऊट इंटरनेट आपण कनेक्टिव्हिटी करू शकत नाही. तर आपल्याला एक प्रॉपर स्टेबल इंटरनेट रिक्वायरमेंट आहे. त्यानंतर आहे ऑप्शनल टूल्स आहे. ते सेकंड मॉनिटर पाहिजे आणि डिजिटल रायटिंग पॅड पाहिजे आपल्याला. का की आपण जे रायटिंग करतात आहे ते आपल्याला प्रॉपरली लिहून दाखवायला लागतं. ते स्क्रीनवर दिसतं की नाही ते पण एक गरजेचं आहे. त्यानंतर मॉनिटर आहे ज्यामध्ये जे आपण स्क्रीन शेअरिंग करणार किंवा आपण जे व्ह्यूविंग करणार ते आपल्याला महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपल्याला हे मॉनिटर आणि रायटिंग पॅड आपल्याला रिक्वायरमेंट असतं. हे इक्विपमेंट्स आपल्याला गरजेचं आहे जेव्हा आपण एक स्टुडिओ सेटअप आपण प्रिपेअर करत आहे किंवा आपली डेस्क वगैरे प्रिपेअर करतात आहे. त्यानंतर जे तिसरा पॉईंट आहे ते पण आपण पाहू, यूज द राईट सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन. आता आपल्याला
सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन कोणतं यूज करायचं कुठल्यासाठी. व्हिडिओ कॉन्फरन्सिंग आपण करणार आहे, त्याचमध्ये झूम, गुगल, जीमीट, मायक्रोसॉफ्ट टीमवर असं बरंच काही ॲप्लिकेशन्स आहे, सॉफ्टवेअर्स आहेत जे आपण व्हिडिओ कॉन्फरन्सिंगसाठी यूज करू शकतो. त्यानंतर आहे व्हाईट बोर्ड टूल्स. आता व्हाईट बोर्ड टूल्स का यूज काय, आता त्याचमध्ये पण आहे जॅमबोर्ड आहे, व्हाईट बोर्ड आहे, म्हणजे जे काय आपण लिहिणार आहे किंवा आपण ते एक्सप्लेन करणार आहे त्यासाठी आपण यूज करू शकतो. देन प्रेझेंटेशन टूल्स. आता आपण जे काय प्रेझेंट करणार PPT, PDF, इमेजेस किंवा आणखी जे काय आपण यूज करणार त्यासाठी आपल्याला प्रेझेंटेशन रिक्वायरमेंट असतं. जसं की आपली जेव्हा जी प्रिपरेशन असतं प्रेझेंटेशनसाठी त्यास आपण ते मुलांना दाखवू शकतो. जसं पॉवर पॉईंट, कॅनव्हास, पेडझीज आहे, असं सॉफ्टवेअर्स आहे, ॲप्लिकेशन्स आहे जे आपण यूज करू शकतो. त्यानंतर ह्या टीचिंग प्लॅटफॉर्म्स. आता जे टीचिंग प्लॅटफॉर्म्स आहेत गुगल क्लासरूम्स आहे, मॉडेलिक्स आहे, असंच बरंच काही आहे आपल्याकडे जे आपण टीचिंगसाठी प्लॅटफॉर्म यूज करू शकतो. म्हणजे आता हा क्लिअर झाला असेल की राईट सॉफ्टवेअर आणि ॲप्लिकेशन आपल्याला कोणता यूज करायचा आहे. हा झाला थर्ड पॉईंट. आता आपण पाहूया की फोर्थ पॉईंट काय आहे. ऑर्गनाइज टीचिंग मटेरियल्स. आता काय की आपण जे सेटअप केलं आहे डेस्कमध्ये किंवा आपण एक प्रॉपरली आपली स्पेस ठरवतात तिथे काही असं नाही पाहिजे की आपण जे काय आपल्याला इक्विपमेंट्स आहे किंवा जे काय मटेरियल्स आहेत ते एवढे इकडे तिकडे कुठे पण आपण ठेवायचं नाही. एक प्रॉपर वेमध्ये आपण ठेवू शकतो. इथे आहे आपलं काय, तसं की आपण जे ऑर्गनाईज करतात त्यासाठी क्रिएट डिजिटल फोल्डर्स. म्हणजे जे आपण मटेरियल्स आहे, नोट्स वगैरे आहे किंवा बुक्स वगैरे आहे, आज फिजिकली पण आपल्याकडे असतं आणि PDF इलेक्ट्रॉनिक पण आपल्याकडे आहे. ते आपण फोल्डर वाईज PDF वाईज आपण एक प्रॉपरली सेव्ह करू शकतो. त्यानंतर आपण काय यूज करू शकतो, यूज क्लाउड स्टोरेज. म्हणजे जे काही डेटा आहे आपल्याकडे ते आपण क्लाउडवर पण स्टोरेज करू शकतो की म्हणजे आपल्याला कुठे शोधायची गरज पडणार नाही. म्हणजे आपण एक क्लिक केलं की आपल्याला माहिती पडणार की हा आपला सब्जेक्ट आहे, हा आपला टॉपिकचा आहे, यामध्ये एवढी चीजे आपल्याला डिस्क्रिप्शन द्यायचं आहे किंवा आपल्याला डिस्क्राईब करायचं आहे ते आपण एक प्रॉपरली ठरवू शकता. त्यानंतर जे फाईल्स वगैरे असतात त्याच्या नेम फाईल्स क्लिअरली ठेवायचं आपल्याला, की आपण जसं की कोणता एक टॉपिक आहे, आपण हिस्ट्री शिकवतात, मॅथ्स शिकवतात, फिजिक्स शिकवतात, असंच बरंच काही आपण प्रिपरेशन करतात. त्याचमध्ये जे टॉपिक आपण शिकवतात आहे त्यांचे जे आपण फाईल वगैरे बनवणार ते प्रॉपरली नेम फाईल प्रॉपरली ठेवायचं, की म्हणजे आपल्याला शोधायची गरज पडणार असं नाही. की म्हणजे आपण एक फोल्डर बनवलं त्याचमध्ये आपण सब फोल्डर आणि त्यांच्याने जे टॉपिक वाईज असेल तसं आपण एक प्रॉपरली ठेवू शकतो. जे फिफ्थ वन आहे ते पण आपण पाहू शकतो, प्लान अँड शेड्यूल्स. म्हणजे आता आपण हे सगळं तर प्रिपेअर केलं, हे सगळं तर एक झालं की आपण एक प्रॉपरली सेटअप केलं. त्यानंतर आपण प्लान कसं करायचं आणि ते शेड्यूल कसं करायचं. यूज प्लॅनर और कॅलेंडर ॲप्स. म्हणजे कोणत्या दिवशी आपल्याला काय शिकवायचं आहे, कोणता आपला टाईम टेबल कसा आहे ते आपण एक प्रॉपरली ॲप यूज करून किंवा आपले एक प्लॅनिंग आपण करून ते मॅनेज करू शकता. त्यानंतर सेट टायमिंग फॉर क्लासेस, फ्रीज अँड ब्रेक्स. कसं असतं की जेव्हा आपण क्लास वगैरे घेतात किंवा आपण शिकवतात त्याचमध्ये जास्ती लॉंग असं नाही घ्यायचा. त्याचमध्ये कसं 45 किंवा 60 मिनिट्सचा नंतर आपण एक 5 मिनिट किंवा 10 मिनिटचा आपण डायरेक्टली ब्रेक घेऊ शकतो. म्हणजे कंटिन्युअस असं 1-2 तास 3 तास असा क्लास घ्यायची नाही. त्याचमध्ये आपल्याला टायमिंग ठरवायचा की एवढ्या टाईममध्ये आपण एवढं शिकवणार आहे आणि एवढ्या टाईममध्ये आपण एवढं शिकवणार आहे. जे काही रिक्वायरमेंट आहे एक प्रॉपर वेमध्ये आपण शिकवू शकता मुलांना. देन यूज अलार्म अँड रिमाइंडर्स. जर आपल्याला काही अजून शिकवायचं आहे किंवा आपल्याला काही टॉपिक एक्स्ट्रा सांगायचं आहे किंवा काही डाऊट्स क्लिअर करायचं आहे, कोणी विचारलं आपल्याला की ह्याच्या काय सॉल्युशन होऊ शकतं, जे आपल्या माइंडमध्ये आहे किंवा मुलांना पण सांगायचं आहे, त्यासाठी आपण एक अलार्म लावू शकता किंवा रिमाइंडर लावू शकता की आपण त्यांना प्रॉपरली शिकवू आणि त्याच्या टायमावर आपण त्यांना रिस्पॉन्स देऊ. असं 5 पॉईंट झाले ज्यामध्ये आपण एक प्रिपेअर करू शकता. आता आपण पाहूया 6 मध्ये डेली वर्क फ्लो रुटीन. म्हणजे जे आपण डेली वर्क करतात आहे, जे आपले प्रिपरेशन्स आहे किंवा आपण जे मुलांना शिकवणार आहे, म्हणजे त्याचं एक प्रॉपरली रुटीन ठेवायचं, टाईम टेबल बनवायचं की आपण डे टू डे किंवा डेली टायमिंग वाईज आपण ते प्रॉपरली क्लिअर करून जाऊ. मध्ये कसं असतं की एक आपण जर ठरवलं की आपला एक रुटीन बनवलं आपण आणि वर्क फ्लो बनवलं की या टाईमावरून या टाईमावर आपण एक प्रॉपरली करू शकतो. या सब्जेक्टसाठी एवढा टाईम, या सब्जेक्टसाठी एवढा टाईम, किंवा जे आपले ब्रांच आहे किंवा आपले स्टँडर्ड वाईज आपले डिवाईड केलं आहे स्टुडंटला किंवा आपली क्लास वाईज डिवाईड आहे, त्या
प्रमाणे आपण आपले वर्क फ्लो रेडी करू शकतो टायमावरून असंच. त्यानंतर जे आपले 7th पॉईंट आहे ते काय पॉईंट आहे ते आपण पाहू. कीप इट क्लीन अँड क्लटर फ्री. म्हणजे आपण जे काही स्पेस असेल आपला आणि जे काय शिकवणार आहे आपण ते सगळे करणार आहे त्याचमध्ये आपल्याला क्लीन अँड क्लटर फ्री ठेवायचं. म्हणजे त्याचमध्ये काही जास्ती टेन्शन नाही. म्हणजे आपण कोणी बघितलं की त्याला प्रॉपरली क्लिअर दाखवायचा. जसं की आपण इथे दाखवलं आहे यूज ड्रॉवर ऑर्गनायझर. जसं की आपण ड्रॉवर आपण ठरवलं आहे त्याचमध्ये आपण पेन पेन्सिल बुक्स वगैरे जे काय आपले मटेरियल असेल ते आपण एक प्रॉपरली ठेवायचं आहे. जसं की आपण नॉर्मली कुठे पण ठेवायचं नाही. त्यानंतर दुसरं आहे केबल मॅनेजमेंट. आता जे आपण वायरिंग वगैरे करणार आहे केबल कनेक्ट करणार आहे किंवा आपले कॅमेराज आहे माईक आहे आणि डेस्कटॉप आहे सर्व्हर आहे लाईटिंग्स आहे हे जे सगळं आपण केबल वगैरे आहे ते प्रॉपरली मॅनेज करायचं. म्हणजे कुठे पण आपण असं पसरून नाही द्यायचं. ते आपण प्रॉपरली मॅनेज करू शकता. अँड आणखी जे लास्ट आहे आपल्याकडे 8th वन त्याचमध्ये बोनस टिप्स आहे. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं की आपल्याला काय काय पॉईंट्स आपण प्रिकॉशन्स घेऊन आपले एक टीचिंग डेस्कला आपण एक प्रॉपर मॅनेज करू शकता आणि ऑर्गनाईज करू शकता. त्याचमध्ये बोनस पॉईंट काय आहे ते आपण ठेवायचा क्लिअर. हॅव अ वॉटर बॉटल नियर बाय. म्हणजे आपण मोस्ट ऑफ दी टाईम आपण टॉक करतात आहे मुलांना शिकवत आहे त्याचमध्ये आपल्याला काही असं डिहायड्रेशन्स किंवा असं काही घडलं ना पाहिजे त्यासाठी आपण प्रॉपरली एक बॉटल पाणीचा बॉटल आपल्याकडे ठेवायचा. ते आपण जर आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल त्या टाईमवर आपण घ्यायचा. कीप अ नोटपॅड. म्हणजे जे काय आपण शिकवणार आहे किंवा आपण जे शिकवले तसं एक प्रॉपरली नोटपॅड वगैरे क्रिएट करायचा किंवा आपल्याकडे जे काय आहे त्याच्या प्रॉपरली नोट्स क्लिअर करायचा. यूज अ कम्फर्टेबल चेअर्स. कसं की आपण एक बसणार आहे आणि 2 तास 3 तास असा बसून आपण एक प्रॉपरली रिलॅक्समध्ये आपण करू शकता. जसं की आपण शिकवणार आहे आता आपण यूज करतो आहे हा चेअर. आता मी बसून इथे आरामात रिलॅक्समध्ये बसून आपण दाखवू शकतो प्रॉपरली. जसं की हा चेअर आहे आपला आणि आपण प्रॉपरली रिलॅक्समध्ये बसून आपण यूज करू शकता. तर असंच प्रमाणे आपलं 4 तास 5 तास जेवढा तास आपल्याला बसायचं आहे ते त्यासाठी आपल्या कम्फर्टेबल झोनमध्ये किंवा आपल्या कम्फर्ट टाईपमध्ये आपण चेअर घेऊ शकतो प्रॉपर वेमध्ये. आणखी जे काय आपण इक्विपमेंट्स यूज करतात ते महत्त्वाचं आहे की ते आपण कसं प्रिपेअर करायचं. त्यानंतर बॅकअप पॉवर्स. म्हणजे काय आता आपण इलेक्ट्रॉनिक यूज करतात लाईट वगैरेचा प्रॉब्लेम असतं तिथे आपण हे सगळं प्रिकॉशन घ्यायचं. म्हणजे काय बोनस टिप्स आहे. म्हणजे का की आपण हे जे आहे आपल्याला कुठे ना कुठे आपल्याला रिक्वायरमेंट असतं की हे गरजेचं आहे आपल्याकडे. जर आपण लेक्चर वगैरे घेतात त्याच्यामुळे आपला बॅकअप पॉवर गरजेचं आहे. बिकॉज की आपण इन्व्हर्टर आहे किंवा UPS वगैरे आपल्याकडे आहे तर चांगला होईल की लाईट गेली तरी आपल्याला काही फरक पडणार नाही किंवा लाईट गेल्यानंतर आपण काही करू शकत नाही. त्यासाठी आपला बॅकअप रिक्वायरमेंट आहे. म्हणजे आपल्याला 7 to 8 पॉईंट्स हा जे आपण बघितलं इथे. चॉईस द राईट स्पेस, सेटअप युअर इक्विपमेंट्स, यूज द राईट सॉफ्टवेअर ॲप, ऑर्गनाइज टीचिंग मटेरियल्स, प्लान अँड शेड्यूल्स, त्यानंतर डेली वर्क फ्लो रुटीन, कीप इट क्लीन अँड क्लटर फ्री. देन तर हे सगळं जे आपण बघितलं ते हे होते कशासाठी की आपण जे आपली ऑर्गनाइज टीचिंग डेस्क आहे त्या आपण कसं ऑर्गनाईज करू शकतं आणि ऑनलाईनसाठी आपण कसं मॅनेज करू शकतं. आय थिंक हा व्हिडिओ पाहून आपल्याला जे डाऊट असेल की आपण कसं एक ऑनलाईन टीचिंग डेस्क प्रिपेअर करायचा ऑर्गनाईज करायचा ते क्लिअर झाला असेल. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगली वाटली असेल. तर असंच इन्फॉर्मेशन व्हिडिओज मी नंतर घेऊन येणार परत कट करणार. आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. जर व्हिडिओ वाकई इन्फॉर्मेटिव्ह असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर जरूर करा. बिकॉज तुमच्या एक शेअर कोणाचाही हेल्प करू शकतं. आणखी जर आपल्याला काही रिक्वायरमेंट असेल तर आपण इथे स्वतः येऊन आपला हा एक्सपिरियन्स सेंटर आहे जिथे आपले पूर्ण एक्सपिरियन्स होतात. चाहे डेस्कटॉप सिस्टम असू द्या कोणताही आपला सेटअप करायचा आहे स्टुडिओ सेटअप, त्यानंतर आपले पॉडकास्ट सेटअप, हायब्रिड क्लासरूम सेटअप, ट्रेडिंग सेटअप जे काय आहे ते आपण इथे आपण स्वतः एक्सपिरियन्स करू शकतो. तर आय थिंक हा व्हिडिओ तुम्हाला चांगला वाटला असेल. असाच व्हिडिओ मी घेऊन परत येणार आहे. तर
आणि व्हिडिओला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा. आता आपण भेटूया असंच नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए हम मिलते हैं नेक्स्ट वीडियो में. तब तक के लिए जय हिंद, जय महाराष्ट्र.